मँगो मस्तानी बनव ना. ओके, आता आपण बनवूया मँगो मस्तानी. चला मग. तर फ्रेंड्स, मी ना इथे 4 आंबे घेतलेले आहेत, पाण्यात भिजवून ठेवलेत. इथे काळे मनुके, पिवळे मनुके, काजू बदामाची कतरण आणि व्हॅनिला इन्सेन्स घेतलेला आहे. तुम्हाला टाकायचं असलं तर टाका, नाही तर स्किप केला तरी चालेल. आता मी ना इथे आंब्याचे ना अशा छोट्या छोट्या फोडी बनवून घेणार आहे. तर फोडी म्हणजे की ना आपल्याला असे ना चौकोनी चंक्स बनवून घ्यायचे. तर काही आपल्याला गार्निशिंगला लागणार आहेत आणि असं कट केलं ना की सालीपासून आहे ना व्यवस्थित असे ना आंब्याच्या फोडी निघतात. तर म्हणून मी ना असं कट करून घेणार आहे. आणि बाकीच्या याचं ना आपल्याला पुढे काय करायचं ना ते मी तुम्हाला दाखवते. तर असे ना चंक्स छान कट करून घेतल्यानंतर छान दिसतात आणि गार्निशिंगसाठी तर हे लागतातच. तर इथे तुम्ही पाहू शकता. फ्रेंड्स, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फ्रेंड्स, एक लाईक तर बनतोच. तर चला मग, आणि नक्की लाईक करायला बिलकुल पण विसरू नका, सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका आणि मँगो मस्तानी बनवायलासुद्धा विसरू. तर ना इथले अर्धे चंक्स मी काढून घेतलेत आणि अर्धे चंक्स मी ना ज्युसरच्या भांड्यात टाकलेले आहेत. त्यानंतर मी यामध्ये टाकणार आहे 1 कप साखर. त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडंसं दूध आणि जी काही आपली ताजी मलाई आहे ना, म्हणजे क्रीम, ती आपण आहे ना चांगली अशी वाटून घेणार आहोत. आणि बघा इथे मी आहे ना पहिले 4 ग्लास घेतलेत आमच्या 4 जणांसाठी. आणि इथे ना पहिलं मी हे आंब्याचं जे पल्प टाकून बनवलं आहे ना ते मी इथे टाकणार आहे सिरप. आणि त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये ना 2-2 स्कूप अशी व्हॅनिला आईस्क्रीम घालणार आहे. तुम्ही कोणतीही आईस्क्रीम घालू शकता, पण व्हॅनिला आईस्क्रीम आहे ना छान लागते अशा ह्याच्यामध्ये, प्लेन आईस्क्रीम राहील तर. आणि त्याच्यावरती ना बघा आता मी 2-2 स्कूप आईस्क्रीम टाकल्यावरती आता मी ह्याच्यामध्ये ना आंब्याचे चंक्स टाकले आहेत. त्याच्यानंतर थोडे थोडे मनुके असे मी ह्याच्यामध्ये टाकले आहेत वरून गार्निशिंगसाठी. आणि ना हे आता मी ना काजू बदामची कतरणसुद्धा टाकली आहे. त्यानंतर थोडीशी टुटी फ्रुटी टाकली आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप छान आणि टेस्टी असं दिसत होतं. त्याच्यावरती पुन्हा अजून एक लेअर मी आंब्याची पल्पची देणार आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्याच्यामध्ये ना फक्त क्रीम आणि दूध, थोडंसं दूध आहे आणि आंब्याचं पल्प आहे. तर इथे बघा मी पुन्हा एकदा म्हणजे अजून 1-1 स्कूप आहे ना मी ग्लासमध्ये टाकून घेणार आहे. तर इथे डुग्गूसुद्धा मागत होता, त्यालाही दिलं मी. आणि त्याच्यानंतर बघा मी इथे असं स्कूप टाकल्यावरती ह्याच्यावरती मी पुन्हा गार्निशिंग करणार आहे काळे मनुके, पिवळे मनुके आणि काजू बदामच्या कतरणने. त्याच्यानंतर तुटी फ्रुटी आणि सगळ्यात वरती आहे ना आपल्याला मँगोचे चंक्स म्हणजे आंब्याचे जे काही हे आहेत ना ते टाकून घ्यायचे आहेत. आंब्याचे म्हणजे चंक्स टाकून घ्यायचे. आणि बघा किती छान असं सर्व केलेलं दिसत आहे ना. तर आता घरी मम्मीचा रिॲक्शन बघा आमच्या. तर चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आजीचं रिॲक्शन बघा.